Hi, hello everyone. Welcome to SATI Solutions and today we are going to learn about JVM architecture. JVM म्हणजे काय? जावा व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे, याचा लॉंग फॉर्म काय आहे? जावा व्हर्च्युअल मशीन. सो जावा व्हर्च्युअल मशीन हे काय आहे? सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे, जे काय करतं? जावा बाईट कोड एक्झिक्यूट करायचं काम करतं. एक्झिक्यूट करण्याचं काम करतं. ठीक आहे. जेव्हा आपण जावा प्रोग्राम लिहितो तेव्हा तो प्रोग्राम थेट जाऊन म्हणजे थेट कम्प्युटरला समजतो का? म्हणजे आपण काय लिहिलं? प्रोग्रामिंग जावामधून लिहिलं. ठीक आहे. तेव्हा तो प्रोग्राम थेट कम्प्युटरला समजणार आहे का? नाही. कारण कम्प्युटरला काय समजतं? फक्त मशीन लँग्वेज समजते. म्हणून जावा प्रोग्राम आधी जावा प्रोग्राम आधी बाईट कोडमध्ये कन्व्हर्ट होतो आणि नंतर JVM त्या बाईट कोडला आपल्या ऑपरेटिंग सिस्टम आणि CPU ला समजेल अशा मशीन कोडमध्ये एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. आता आपण पाहिलंय बाईट कोड खूप वेळा म्हटलं आपण है ना मागच्या सेशनमध्ये सुद्धा. म्हणून म्हणून बिकॉज ऑफ धिस ठीक आहे. एकच डॉट क्लास फाईलची इथं बाईट कोड आहे ना, हा बाईट कोड है ना. सो धिस पर्टिक्युलर bytecode file or we can say dot class file can run on each and every operating system. मग ते विंडोज असू दे, लिनक्स असू दे, मॅक OS असू दे. ठीक आहे. फक्त त्याच्यावरती काय असलं पाहिजे? प्रेझेंट काय असलं पाहिजे? JVM प्रेझेंट असलं पाहिजे. ठीक आहे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी तर लक्षात घ्यायची की जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, बट JVM प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नाही. JVM इज प्लॅटफॉर्म डिपेंडंट, बट जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमसाठी वेगळा JVM आहे. ठीक आहे. वेगळा JVM लागतो. सो नेक्स्ट टाइम वेन वी आर गोइंग टू डाउनलोड JDK, यू कॅन सी वी आर गोइंग टू डाउनलोड इट फॉर द विंडोज अँड तुम्हाला तुमचं मॅक OS असेल तर यू आर गोइंग टू डाउनलोड इट फॉर द मॅक OS. So maybe I will for this series I will be downloading it for the Windows. Later I will do it for the Mac, but maybe later on, not today or tomorrow. Later on I can show you how to download it on the Mac OS as well. So now let's understand one by one. So first is what? Java source code. आता इथे तुम्हाला फाईल दिसते जावा सोर्स कोड. कसे hello.java हे नाव दिले. आपण फाईलला काय नाव दिले? हॅलो. एक्सटेन्शन काय आहे? डॉट जावा. ठीक आहे. सो प्रोग्रामिंग सुरू कशापासून होते? डॉट जावा ह्या सोर्स फाईलपासून होते. ठीक आहे. सोर्स फाईल म्हणजे काय? ज्या फाईलमध्ये आपण कोड लिहितो, जावाचा कोड आपण लिहितो ना, प्रोग्रामर कोड लिहितो, त्या फाईलला आपण काय म्हणतो? सोर्स फाईल म्हणतो किंवा सोर्स कोड म्हणतो, जो डॉट जावा ह्या एक्सटेन्शनने आपण सेव्ह करतो ती फाईल. यामध्ये क्लास, मेथड, व्हेरिएबल आणि बिझनेस लॉजिक असतं. तर जसं की हे पब्लिक क्लास हॅलो हे क्लास नेम आहे. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, आता ही मेन मेथड आहे. ठीक आहे. तर कुठल्या टाईपची मेथड आहे वगैरे डोंट फोकस ऑन इट. ठीक आहे. ह्याच्या आतमध्ये हॅलो प्रिंट केलेलं आहे आपण. सो हे सिम्पल आहे एकदम हॅलो प्रोग्राम प्रिंट करण्याचं लॉजिक आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. डोंट वरी अबाउट व्हॉट इज रिटन इनसाइड इट. एवढं लक्षात ठेवा की ही एक जावाची फाईल आहे आणि ती आपण सेव्ह केलेली आहे हॅलो डॉट जावाने. ठीक आहे. सो ही फाईल प्रोग्रॅमरला समजते. आपण प्रोग्रॅमर आहोत. सो आपल्याला ही फाईल समजते. पण CPUला समजते का ही फाईल? नाही समजत. म्हणून काय करायला लागते? ती कंपाईल करायला लागते. कळलं? मग कंपाईल करायला लागते तर पिक्चरमध्ये कोण आला आता? जावा सी. जावा सी इज अ जावा कंपायलर. ठीक आहे. जावा सी हा जावाचं काय आहे? कंपायलर आहे. याचं काम म्हणजे जावा सोर्स कोडचं बाईट कोडमध्ये काय कन्वर्ट करणं हे काम आहे. ठीक आहे. कन्वर्ट म्हणजे आता काय मराठीमध्ये त्याला रूपांतर करणे हे त्याचं काम आहे. ठीक आहे. सो कंपाईल करताना आता हा जावा सी आहे ना, जावा कंपायलर. कंपाईल करताना कंपायलर अनेक गोष्टी चेक करतो. ठीक आहे. तपासतो, चेक करतो. सो काय करतो? सिंटॅक्स बरोबर आहे का? व्हेरिएबल टाईप बरोबर आहे का? मेथड योग्य आहे का? है ना? ॲक्सेस मॉडिफायर बरोबर आहे का? ठीक आहे. असं सगळं प्रोग्रॅमिंग्स रूल्स जे आहेत ते सगळे फॉलो केले आहेत का? ठीक आहे. हे सगळं जावा कंपायलर चेक करतो आणि जर एरर आली तर हा कंपायलर डॉट क्लास फाईल तयार करत नाही. ह्या जावा कोडमध्ये किंवा सोर्स कोडमध्ये काही एरर असेल,
ठीक आहे. जर प्रोग्रॅमिंग रूल्स पाळले नसतील किंवा काही चुकीचं असेल तर जावा कंपायलर डॉट क्लास फाईल तयार करत नाही. ठीक आहे. सो कंपायलर काय करणार त्या केसमध्ये एरर देणार. पण जर प्रोग्राम करेक्ट असेल, बरोबर असेल, योग्य असेल तर काय होणार, डॉट हॅलो डॉट जावा फाईल कशामध्ये कन्वर्ट होणार, हॅलो डॉट क्लास फाईलमध्ये कन्वर्ट होणार. अँड क्लास फाईल म्हणजेच त्याच्यामध्ये काय असणार आहे, बाईट कोड असणार आहे. म्हणजे बाईट कोड फाईल तयार होते. मग आता बाईट कोड म्हणजे काय? सो बाईट कोड म्हणजे मशीन कोड नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. बाईट कोड म्हणजे ही जो डॉट क्लास फाईल आहे ना, दिस इज नॉट अ मशीन कोड. कंपायलरने तयार केलेली डॉट क्लास फाईल म्हणजे बाईट कोड असते आणि बाईट कोड म्हणजे मशीन कोड नाही. बाईट कोड म्हणजे JVMला, हा जो JVM आहे इथं आपण कॉम्पोनंट टाकला, JVMला समजणाऱ्या इन्स्ट्रक्शन्स असतात. ठीक आहे. सो बाईट कोड इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, ज्या कुणाला कळतात, JVMला कळतात. सो वी कॅन कॉल इट ॲज अ ऑप्टिमाइज्ड सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, ज्या कुणाला कळतात, JVMला कळतात. ठीक आहे. ठीक आहे. सो बाईट कोडची सर्वात मोठी किंवा सर्वात मोठी आपण म्हणू शकतो स्पेशालिटी काय आहे, की हा बाईट कोड कोणत्याही ऑपरेटिंग काय म्हणतो आपण, कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवरती चालतो आणि कोणत्याही एका ऑपरेटिंग सिस्टमसाठी नाही आहे हा. ठीक आहे, ही एक मोठी स्पेशालिटी आहे. म्हणून एकाच बाईट कोडला आपण वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमवरती चालवतो. सो त्याच्यानंतर आता काय आलं, क्लास लोडर सबसिस्टम. ठीक आहे. सो क्लास लोडर सबसिस्टम काय करतो, क्लास लोडर सबसिस्टम म्हणजे JVM सुरू झाल्यानंतर काय तो लगेच प्रोग्राम एक्झिक्यूट करतो का? नाही. आपण आता मागच्या वेळी पण पाहिलं, कुठलं फीचर्स बघत होतो तेव्हा काय म्हटलं, की डायरेक्ट एक्झिक्यूट केला जात नाही. है ना? का? का केलं म्हणजे आपण सिक्युरिटी कन्सर्न आहे, है ना? सो क्लास लोडर सबसिस्टमचं काय काम आहे, JVM सुरू झाल्यानंतर तो लगेच प्रोग्राम एक्झिक्यूट करत नाही. सर्वात आधी JVMला आवश्यक असलेले जे क्लासेस आहेत ते मेमरीमध्ये लोड करावे लागतं. ठीक आहे, JVMला. तर तर हे काम कुणाचं आहे, क्लास लोडर सबसिस्टमचं आहे. जे काही इम्पॉर्टंट क्लास असतील ते मेमरीमध्ये लोड करावे लागतात JVMला. आणि ते काम कोण करतं, क्लास लोडर सबसिस्टम करते. ठीक आहे, समजतं इथंपर्यंत? तर क्लास लोडर म्हणजे डॉट क्लास फाईल रीड करतो आणि ती माहिती मेमरीमध्ये ठेवतो. म्हणजे ती सगळी इन्फॉर्मेशन मेमरीमध्ये ठेवतो आणि प्रोग्राम एक्झिक्यूट होण्यासाठी तयार करतो. ठीक आहे, क्लास लोडर सबसिस्टम. सो आता क्लास लोडर सबसिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट वी कॅन से, क्लास लोडर सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर लोडिंग द क्लास इनटू JVM. है ना? सो क्लास लोडर सबसिस्टममध्ये पण तुम्हाला आता इथे कॉम्पोनंट्स दिसत आहेत, है की नाही? सो बूटस्ट्रॅप क्लास लोडर काय आहे? सो हा JVM मधला सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा क्लास लोडर आहे, बूटस्ट्रॅप क्लास लोडर. ठीक आहे. सो इट इज रिटन इन नेटिव्ह लँग्वेजेस. ठीक आहे, C++ नेटिव्ह लँग्वेजमध्ये लिहिलेला आहे हा क्लास लोडर. याचं काम काय आहे, कोर क्लासेस लोड करणे. फॉर एक्झाम्पल कुठले कोर क्लासेस, लेट्स से java.lang.object, java.lang.string, java.lang.system, java.util.arraylist. ठीक आहे, हे असे जे कोर क्लासेस आहेत ते लोड करण्याचं काम कोण करतं, बूटस्ट्रॅप क्लास लोडर करतो. ठीक आहे, जर बूटस्ट्रॅप लोडर नसता तर JVMची सुरुवात झालीच नसती. त्याच्यानंतर काय आहे, प्लॅटफॉर्म क्लास लोडर. ठीक आहे, हे आता हे जावा 9 पासून आहे, 9 नंतर पासून की नंतर 9 और 9 नंतर आलेला आहे. त्याच्या अगोदर प्लॅटफॉर्म लोडर नव्हता. ठीक आहे, वेगळा होता इथे. दॅट आय विल टेल इन द एंड. सो नाव लेट्स अंडरस्टँड बूटस्ट्रॅप क्लास लोडर नंतर काय, प्लॅटफॉर्म क्लास लोडर आहे. सो जावा 9 पासून काय झालं, एक्सटेन्शन क्लास
हां, एक्सटेन्शन क्लास जस्ट एक्सटेन्शन क्लास लोडर ह्याच्या जागी होता. करेक्ट. सो बघा म्हणजे हे कधी जावा 9 पासून हे झाले व्हॉट वी कॅन से आले प्लॅटफॉर्म क्लास लोडर. त्याच्यामुळे जर अगोदरचं तुम्ही पाहिलंत, जर ओल्ड कुठले व्हिडिओज वगैरे तुम्ही पाहत असाल किंवा डॉक्युमेंटेशन रेफर करत असाल, तर तिथे तुम्हाला प्लॅटफॉर्म क्लास लोडर दिसणार नाही. ते काय दिसणार, एक्सटेन्शन क्लास लोडर दिसणार. सो त्याच्या जागी आता जावा 9 पासून काय आलेलं आहे, प्लॅटफॉर्म क्लास लोडर आलेला आहे. सो हे मला ॲक्च्युली तुम्हाला नंतर लास्टला सांगायचं होतं, बट दॅट इज फाईन. हा JDKमधील प्लॅटफॉर्म मॉड्यूल लोड करतो. ठीक आहे. आता प्लॅटफॉर्म मॉड्यूल लोड करतो म्हणजे काय, जसं की java.sql, java.xml, java.management, java.logging, हे सगळं जे काय हे लोड करण्याचं काम काय करतो, प्लॅटफॉर्म क्लास लोडर करतो. ठीक आहे. ॲप्लिकेशन क्लास लोडर म्हणजे काय, सो हा आपल्या प्रोग्राममधील क्लासेस लोड करतो. ठीक आहे. म्हणजे काय, आपल्या प्रोग्राममधील म्हणजे काय, जे आपण लिहिलं, जसं हॅलो डॉट क्लास आपण लिहिलेलं आहे. सो हॅलो डॉट क्लास लोड करण्याचं काम ॲप्लिकेशन क्लास लोडर करणार. कळतंय? म्हणजे JVMमध्ये काय फक्त आपण लिहिलेले क्लासेस आहेत का? नाही. JVMला दुसरेही बरेच क्लासेस लोड करायचे काम आहे. म्हणजे JVM म्हणजे कोण? JVMमधला जो हा क्लास लोडर सबसिस्टम आहे तो. ठीक आहे. सो ॲप्लिकेशन क्लास लोडर काय करतो, आपण जे क्लासेस लिहिलेले आहेत तो लोड करतो. आता इथे हॅलो डॉट क्लास आहे, तर हॅलो करेल. एम्प्लॉई असेल तर एम्प्लॉई, नंतर स्टुडंट असेल तर स्टुडंट डॉट क्लास फाईल लोड करेल. ठीक आहे. सो आपण लिहिलेले जवळपास सर्व क्लासेस हा क्लास लोडर ॲप्लिकेशन क्लास लोडर काय करतो, लोड करतो. ठीक आहे. सो क्लास लोडिंग प्रोसेस बघायची तर क्लास लोडर फक्त क्लास लोड करत नाही, तर तो अनेक प्रोसेस फॉलो करतो. जसं की लोडिंग, हा तर ह्या लोडिंग प्रोसेस आहेत. ठीक आहे. सो क्लास लोडिंग प्रोसेस जसं लोडिंग, लिंकिंग अँड इनिशियलायझेशन. ठीक आहे. हे लोडिंग, लिंकिंग अँड इनिशियलायझेशन तुम्ही बघू शकता. लोडिंग म्हणजे काय, इथं आता तर ह्या स्टेजमध्ये काय होतं, लोडिंगमध्ये JVM डॉट क्लास फाईल रीड करतं. ठीक आहे. रीड डॉट क्लास फाईल त्या क्लासची माहिती काय करतं, मेमरीमध्ये स्टोअर करतं आणि त्या क्लाससाठी क्लास ऑब्जेक्ट तयार करतं. त्याच्यानंतर काय, लिंकिंग. सो लिंकिंगमध्ये परत किती स्टेजेस आहेत, 3 स्टेजेस, व्हेरिफिकेशन, प्रिपरेशन अँड रिझॉल्युशन. सो लिंकिंगमध्ये व्हेरिफिकेशन जे आहे, सो व्हेरिफिकेशनमध्ये काय होतं, बाईट कोड आय मीन काय म्हणतो, सेफ आहे की नाही हे चेक चेक केलं जातं. सेफ म्हणजे असं सुरक्षित आहे की नाही हे चेक केलं जातं. जे आपण सिक्युरिटी फीचरमध्ये पण पाहिलं होतं, होय की नाही, की व्हेरीफाय केला जातो बाईट कोड, त्याच्यानंतरच एक्झिक्यूट होतो, अदरवाईज होत नाही. सो तसं व्हेरिफिकेशनमध्ये बाईट कोड सुरक्षित आहे की नाही हे तपासलं जातं, चेक केलं जातं. आणि JVM काय करतं, म्हणजे JVM कुठल्या गोष्टी चेक करतं ह्याच्यामध्ये, तर बाईट कोड करेक्ट आहे की नाही, इलिगल मेमरी ॲक्सेस आहे, म्हणजे इलिगल मेमरी ॲक्सेस तर नाही ना, प्लस डेटा टाइप्स योग्य आहेत की नाही, JVM रूल्स फॉलो केलेले आहेत की नाही. जर काही चुकीचं ह्याच्यामध्ये सापडलं तर प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही. हा JVMचा एक महत्त्वाचा सिक्युरिटी फीचर आहे, जो आपण पाहिलेला आहे. समजलं का? सो नंतर काय आलं आपलं, प्रिपरेशन. व्हेरिफिकेशन कळलं, प्रिपरेशन. सो प्रिपरेशनमध्ये काय होतं, स्टॅटिक व्हेरिएबल्स आणि स्टॅटिक व्हेरिएबल्ससाठी काय होतं, मेमरी अलोकेट केली जाते. ठीक आहे. प्रिपरेशनमध्ये अलोकेट मेमरी फॉर स्टॅटिक व्हॅर्स तुम्ही इथं बघू शकता. तो स्टॅटिक व्हेरिएबलसाठी काय होते, मेमरी अलोकेट केली जाते आणि त्यांना डिफॉल्ट व्हॅल्यू दिली जाते. जेव्हा आपण प्रोग्रामिंग करेल तेव्हा तुम्हाला हे क्लिक होईल लगेच अजून जास्त. ठीक आहे. पण हे लक्षात ठेवायचं आहे सगळं. ठीक आहे. स्टॅटिक व्हेरिएबल उद्या जाऊन क्रिएट केला तर तो कुठे कधी मेमरी अलोकेट होतं हे इथून क्लिअर होतं, बरोबर नाही. सो या टप्प्यात काय होतं, ह्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये काय होतं, स्टॅटिक व्हेरिएबलसाठी मेमरी अलोकेट केली जाते आणि त्यांना काय दिले जाते, डिफॉल्ट व्हॅल्यू दिली जाते. आता एक्झाम्पल काय झालं, स्टॅटिक इंट काउंट असं जर आपण लिहिलं तर प्रिपरेशनमध्ये काउंट काय होणार आहे, काउंट इज इक्वल टू 0 होणार आहे. ठीक आहे. आपण प्रोग्रॅमॅटिकली ते नंतर बघू. सो प्रोग्रॅमरनं दिलेली व्हॅल्यू तिथं अजून काय असाइन होत नाही. तिथे काय होतं, डिफॉल्ट व्हॅल्यू हे होतं, दिली जाते. सो त्याच्यानंतर काय आहे, रिझॉल्युशन. सो रिझॉल्युशनमध्ये काय, प्रोग्राममध्ये वापरलेले क्लास आणि मेथड ची सिम्बॉलिक रेफरन्सेस JVM ॲक्च्युअल रनटाईम रेफरन्सेसमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय आहे,
रिप्लेस सिम्बॉलिक रेफरन्सेस विथ द डायरेक्ट रेफरन्सेस. यामुळे JVMला काय होतं, पटकन क्लास शोधता येतो. ठीक आहे. म्हणजे आता आपण जेव्हा प्रोग्रामिंग करतो तेव्हा क्लास किंवा मेथडचा आपण सिम्बॉलिक रेफरन्सच देतो. ठीक आहे. ते कोडिंग करताना कळेल. ते काय करतं JVM ॲक्चुअल रन टाईम रेफरन्सेसमध्ये कन्वर्ट करायचं काम काय करतं, हे रिझोल्यूशन करतं. त्यामुळे JVMला एखादा क्लास काय करतो, पटकन शोधता येतो. त्याच्यानंतर काय आहे, इनिशियलायझेशन. इनिशियलायझेस स्टॅटिक वेअर्स अँड रन्स स्टॅटिक ब्लॉक्स. सो ह्या स्टेजमध्ये स्टॅटिक व्हेरिएबल्सना प्रोग्रॅमरने दिलेली व्हॅल्यू असाइन केली जाते. ठीक आहे, कळलं. आधी काय केलं होतं, फक्त प्रिपरेशनमध्ये मेमरी फॉर स्टॅटिक व्हेरिएबल्स अलोकेट केली जाते आणि काय डिफॉल्ट व्हॅल्यू तिथे काय होते, स्टोअर होते. आणि इथं काय केलं जातं इनिशियलायझेशन प्रोसेसमध्ये, तर प्रोग्रॅमरनं जी व्हॅल्यू दिली ती असाइन केली जाते. जसं मी एक्झाम्पल घेतलं होतं, इंट काउंट, स्टॅटिक इंट काउंट, आणि तिथे डिफॉल्ट व्हॅल्यू 0 है ना. तर इथं काय होणार, स्टॅटिक इंट काउंट इज इक्वल टू, जर 100 दिलं असेल तर इथं काय होणार आहे, 100 काउंटला असाइन होणार आहे. ठीक आहे, कळलं. हे समजलं क्लास लोडर सबसिस्टमचा ब्लॉक. नेक्स्ट काय आहे आपण बघू, रन टाईम डेटा एरिया. ठीक आहे, JVMची मेमरी, वी कॅन से JVM मेमरी. सो प्रोग्राम एक्झिक्यूट होताना JVM वेगवेगळ्या मेमरी ॲक्सेस मेमरी एरियाज तयार करतो. ठीक आहे. सो यालाच आपण काय म्हणतो, रन टाईम डेटा एरियाज म्हणतो. काय म्हणतो, रन टाईम डेटा एरियाज. काही मेमरी म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता कुठले कुठले आहेत, मेथड एरिया, हेप एरिया, JVM स्टॅक्स, PC रजिस्टर अँड नेटिव्ह मेथड स्टॅक. कळतंय. सो ह्याच्यामध्ये काय आहे की काही मेमरीज मेमरीज आहेत ज्या सगळ्या थ्रेडसाठी शेअर केलेल्या असतात. तर काही प्रत्येक थ्रेडसाठी वेगळी वेगळी असते. सो आपण वन बाय वन बघू. मेथड एरिया इथे शेअर्ड लिहिलं आहे. ठीक आहे. मेथड एरियामध्ये, सॉरी स्क्रीन ब्लँक झाली का बरं, एक मिनटं, लेट मी चेक व्हॉट इज द प्रॉब्लेम. स्क्रीन दिसते का तुम्हाला? मला तर पूर्ण ब्लँक झालेली दिसते. एकच मिनटं, लेट मी, कुठं, हां ठीक आहे, आता दिसते ना. सो कुठे होतो आपण, मेथड एरिया ना. ठीक आहे, शेअर्ड. सो स्टोअर क्लासेस, मेटाडेटा, मेथड इन्फो, कॉन्स्टंट, स्टॅटिक व्हेरिएबल्स अँड बाईट कोड. सो इथं मी शॉर्ट डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळेलच. सो मेथड एरियामध्ये ऑब्जेक्ट ठेवले जात नाहीत. ठीक आहे, लक्षात घ्यायची गोष्ट, येथे क्लासची माहिती ठेवली जाते, क्लासची इन्फॉर्मेशन ठेवली जाते. ठीक आहे. तर काय काय ठेवलं जातं, क्लासचा मेटाडेटा, मेथडची इन्फॉर्मेशन असेल, फील्ड इन्फॉर्मेशन असेल, रन टाईम कॉन्स्टंट पूल, त्यानंतर जाऊन शिकाल तुम्ही, नंतर स्टॅटिक व्हेरिएबल्स, मेथड बाईट कोड, हे सगळं इथं ठेवलं जातं. सो ही शेअर्ड मेमरी असते, कारण एका क्लासची माहिती कारण एका क्लासची जी इन्फॉर्मेशन आहे ती एकदाच ठेवली जाते. म्हणून हॉटस्पॉट JVMमध्ये मेथड एरियाला आपण मेटास्पेस म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इट्स लाइक मेटास्पेस इम्प्लिमेंट, इथं लिहिले बघा, इम्प्लिमेंटेड ॲज अ मेटास्पेस इन हॉटस्पॉट JVM. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आता लक्षात काय ठेवायचं, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट आर द मेमरी एरियाज, JVMच्या मेमरी एरियाज कोणत्या आहेत, रन टाईम डेटा एरियाज कोणत्या आहेत, ते विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मेथड एरिया आहे, हीप एरिया आहे, JVM स्टॅक आहे, PC रजिस्टर आणि नेटिव्ह मेथड स्टॅक, दीज आर द रन टाईम डेटा एरियाज, हे सांगता आलं पाहिजे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे की कोणत्या एरियामध्ये काय स्टोअर केलं जातं. ठीक आहे. आता मेथड एरियामध्ये क्लास मेटाडेटा आहे, माहिती क्लास मेटाडेटाची इन्फॉर्मेशन असते, मेथड इन्फॉर्मेशन असते, फील्ड इन्फॉर्मेशन असते, रन टाईम कॉन्स्टंट पूल, स्टॅटिक व्हेरिएबल्स, मेथड बाईट कोड्स, हे सगळं इथं स्टोअर केलं जातं.
ठीक आहे. नंतर ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट स्टोअर होत नाहीत, हे मी स्टार्टिंगलाच बोलले. कारण खूप वेळा काय करतं स्टुडंटना कन्फ्युजन होतं, की मेथड एरियामध्ये ऑब्जेक्ट स्टोअर करतात. नो, मेथड एरिया डझंट स्टोअर ऑब्जेक्ट. ठीक आहे. हीप एरिया आता बघू आपण. सो हीप एरिया पण काय शेअर्ड आहे. सो हीप एरिया हा जीवेमधला सगळ्यात मोठा मेमरी एरिया आहे. दॅट्स व्हॉट वी कॅन से. न्यू कीवर्ड वापरून तयार केलेले सगळे ऑब्जेक्ट, ओके. आणि अरे ही सगळे ऑब्जेक्ट्स कुठे स्टोअर होतात? हीप एरियामध्ये स्टोअर होतात. ठीक आहे. ठीक आहे. अरे so stores all object and arrays created using a new keyword. So later on, once we start programming, you will come to know what is this new keywords. Do not worry about this new keyword. By using this new keyword, how to create objects and all that we can see. Okay. So heap area, this is the big memory area, and with the new keyword, whatever the objects we are creating, that are going to be stored in this heap area. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आता एखादं एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं झालं तर जसं न्यू कीवर्ड म्हणजे काय, आता इथं हॅलो आहे ना. आता आपल्याला हॅलो क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर आपण कसं करतो, हॅलो ऑब्जेक्ट नेम ओबीजे इज इक्वल टू न्यू हॅलो आणि राउंड ब्रॅकेट्स आणि सेमिकोलन, हे अशा पद्धतीने आपण लिहितो. ठीक आहे. तर इथे स्टुडंट ऑब्जेक्ट हीपमध्ये तयार होतो आणि रेफरन्स व्हेरिएबल, आता जसं की स्टुडंट ऑब्जेक्ट नाही, आपण हॅलोचं घेतले ना एक्झाम्पल. हॅलो ऑब्जेक्ट आहे तो कुठे तयार होतो? हीप एरियामध्ये तयार होतो. आणि जो रेफरन्स आहे, जसं आता मी काय लिहिलं, जसं की मी हॅलो ओबीजे इज इक्वल टू न्यू हॅलो असं केलं, तर ऑब्जेक्ट हीप एरियामध्ये तयार होणार, पण ओबीजे म्हणजे स्टुडंट त्याचा जो रेफरन्स आहे एस, तो कुठे स्टोअर होणार? स्टॅकमध्ये स्टोअर होणार. सॉरी, हे नाही, स्टॅकमध्ये. ठीक आहे. सो रेफरन्स म्हणजे काय? हॅलो ओबीजे इज इक्वल टू न्यू हॅलो, हे झालं ऑब्जेक्ट क्रिएशनची स्टेप. सो ह्याच्यामध्ये ओबीजे जी म्हटलं, ठीक आहे, दिस इज अ रेफरन्स व्हेरिएबल. तो कुठे स्टोअर होणार आहे? तो स्टॅकमध्ये स्टोअर होतो. सो हीप सर्व थ्रेडसाठी शेअर्ड आहे. आणि गार्बेज कलेक्टर स्पेशली हीपमधील अनयुज्ड ऑब्जेक्ट्स डिलीट करतो. जे आपण गार्बेज कलेक्टर बघितलं होतं, ते हीपमधले, ह्या एरियामधले जे काही अनयुज्ड ऑब्जेक्ट, ते काय करतो? मॅनेज करतो किंवा अनयुज्ड ऑब्जेक्ट डिलीट करतो. मॅनेज बाय गार्बेज कलेक्टर. दॅट्स वाय आय ॲडेड धिस हिअर. ठीक आहे, कळतंय? सो नेक्स्ट, आपण जेव्हा ऑब्जेक्ट्स क्रिएट करणार, तेव्हा दॅट टाइम इफ आय मेन्शन दॅट दिस इज द रेफरन्स व्हेरिएबल अँड इट गेट स्टोर इन द स्टॅक, that time you will recall this particular that time you will recall this explanation. Okay. So next, JVM stack. This is per thread. ठीक आहे. प्रत्येक थ्रेडची स्वतःची स्टॅक असते. ठीक आहे. स्टॅक स्टोर स्टॅक फ्रेम्स फॉर मेथड कॉल्स. ठीक आहे. सो जेव्हा मेथड कॉल होतो तेव्हा त्या मेथडसाठी नवीन स्टॅक फ्रेम तयार केली जाते. ठीक आहे. सो डायग्राममध्ये तुम्ही बघा, फ्रेम 1, फ्रेम 2. स्टॅक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? स्टॅक हे दिसतंय, हा एक स्टॅक झाला. ओके. एकावरती एक, एकावरती एक आहे, है ना. सो या स्टॅक फ्रेममध्ये, स्टॅकमध्ये तुम्ही शिकला असेल कॉलेजमध्ये म्हणा, है ना, डेटा स्ट्रक्चरमध्ये, लास्ट इन फर्स्ट आउट, है ना. सो जेव्हा मेथड कॉल होतो तेव्हा मेथडसाठी नवीन स्टॅक फ्रेम तयार केली जाते. म्हणजे स्टॅक फ्रेम तयार होते आणि या स्टॅक फ्रेममध्ये काय काय स्टोअर केलं जातं? लोकल व्हेरिएबल्स, मेथड पॅरामीटर्स, ऑपरंट स्टॅक आणि रिटर्न ॲड्रेसेस ठेवले जातात त्याच्यामध्ये. ठीक आहे. दॅट्स वाय आय सेड द रेफरन्सेस गेट स्टोअर्ड इन टू स्टॅक. सो सो मेथड संपल्यावर, म्हणजे आता आपली मेथड आहे, ती मेथड संपल्यावर फ्रेम स्टॅकमधून आता मेथडचं एक्झिक्युशन असेल. सो मेथड लोकल व्हेरिएबल जे स्टोअर करतो आपण ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आता सपोज ही मेथड आहे एखादी. आता ह्याच्यामध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटेल इथे लिहिले. ह्याच्यामध्ये सपोज काहीतरी आपण एक व्हेरिएबल हे केला असता, डिक्लेअर इनिशियलाइज केला, जसं इंट ए इज इक्वल टू 10 असं काहीतरी लिहिलं असतं ह्या मेथडच्या आतमध्ये, तर तो कन्सिडर केला असता लोकल व्हेरिएबल. सो हा लोकल व्हेरिएबल सुद्धा कुठं स्टोअर होतो? स्टॅकमध्ये स्टोअर होतो. आणि लोकल व्हेरिएबल जेव्हा मेथड संपते
तेव्हा फ्रेम स्टॅकमधून तो काय केला, मेथड संपल्यावर मेथड एक्झिक्युशन संपल्यानंतर तो फ्रेम स्टॅकमधून रिमूव्ह केला जातो. हे फ्रेम आहेत ना, ह्याच्यामध्ये ते सगळं स्टोअर होतं. लोकल व्हेरिएबल्स, मेथड पॅरामीटर्स अँड ऑपरंट्स, ऑपरंट स्टॅक, रिटर्न ॲड्रेसेस, ऑल दिस रेफरन्सेस. ठीक आहे, हे इथून नंतर रिमूव्ह केलं जातं. सो स्टॅक मेमरी कशा पद्धतीने काम करते, दॅट्स जस्ट आय सेड लिफो, दॅट इज लास्ट इन फर्स्ट आउट पद्धतीने काम करते. ठीक आहे, समजलं हे. सो JVM स्टॅक पर थ्रेड आहे. इट इज नॉट शेअर्ड. स्टोअर स्टॅक फ्रेम्स फॉर मेथड कॉल्स. ठीक आहे, असं मोस्टली मेथडशी रिलेटेड म्हणलं की लक्षात ठेवायचं. ह्या दोनमध्ये काही कन्फ्यूज व्हायचं नाही. मेथड एरिया अँड JVM स्टॅकमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. देन वी हॅव द PC रजिस्टर. PC रजिस्टर स्टोअर्स ॲड्रेसेस ऑफ करंट इन्स्ट्रक्शन्स बिंग एक्झिक्युटेड. ठीक आहे, PC रजिस्टर म्हणजे ॲड्रेस लक्षात ठेवायचं थोडक्यात. हां, सो प्रत्येक थ्रेडकडे स्वतःचं काय असतं, प्रोग्राम काउंटर रजिस्टर असतो प्रत्येक थ्रेडकडे. ठीक आहे, सो इट्स लाईक वी कॉल बघा PC रजिस्टर म्हणजेच काय, प्रोग्राम काउंटर रजिस्टर, शॉर्टमध्ये PC रजिस्टर. सो सध्या कोणता बाईट कोड म्हणजे कोणती बाईट कोड इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत आहे किंवा पुढची कोणती एक्झिक्यूट होणार आहे याचा ॲड्रेस कुठे स्टोअर केला जातो, PC रजिस्टरमध्ये केला जातो. यामुळे अनेक थ्रेड्स एकाच वेळी वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करू शकतात. ठीक आहे. नंतर नेटिव्ह मेथड स्टॅक. नेटिव्ह मेथड स्टॅक पर थ्रेड आहे परत इथे. ठीक आहे, जेव्हा जावा प्रोग्राम C किंवा C++ मध्ये लिहिलेल्या नेटिव्ह मेथड्सला कॉल देतो, तेव्हा त्या मेथड्स JVM स्टॅकवर न चालता, ठीक आहे, न चालता नेटिव्ह मेथड स्टॅकवर एक्झिक्यूट होतात. ठीक आहे, हा JVM स्टॅक आहे आणि हा नेटिव्ह मेथड स्टॅक आहे. ठीक आहे, जेव्हा आपला प्रोग्राम C किंवा C++ मध्ये लिहिलेल्या नेटिव्ह मेथडसाठी कॉल जातो, तेव्हा तो इथे स्टोअर करत नाही. व्हेअर इट गेट कॉल, तेव्हा तो मेथड JVM स्टॅकवरती न चालवता कुठे करतो, नेटिव्ह मेथड स्टॅकवरती एक्झिक्यूट करतो, JVM स्टॅकवरती नाही. प्रत्येक थ्रेडची स्वतःची नेटिव्ह स्टॅक असते. कळलं का? म्हणजे आता मल्टिपल थ्रेड्स आहेत, प्रत्येक थ्रेडला काय आहे, स्वतःची सेपरेट नेटिव्ह मेथड म्हणजे स्वतःचं सेपरेट नेटिव्ह स्टॅक आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट इज इफ यू कॅन से बाईट कोड व्हेरीफायर. ठीक आहे, हां, बाईट कोड व्हेरीफायर हा पण एक लिंकिंग प्रोसेसचाच भाग आहे आणि याचं काम बाईट कोड सुरक्षित ठेवणं आणि तपासणं हेच आहे. सो इलिगल इन्स्ट्रक्शन्स, रॉंग डेटा टाइप्स, इनव्हॅलिड मेमरी ॲक्सेस, स्टॅक कन्सिस्टन्सी, हे सगळं ते बघतो, हे सगळं ते चेक करतो. आणि जर बाईट कोड सुरक्षित असेल तर JVM प्रोग्राम सुरक्षित नसेल तर JVM प्रोग्राम एक्झिक्यूट करत नाही. ठीक आहे, हे त्याचं काम आहे बाईट कोड व्हेरीफायरचं. आय थिंक आय मिस्ड इट आउट. सो नेक्स्ट इज एक्झिक्युशन इंजिन. ठीक आहे, नेक्स्ट इज एक्झिक्युशन इंजिन. सो एक्झिक्युशन इंजिनमध्ये क्लास लोड झाल्यानंतर आणि व्हेरीफाय झाल्यानंतर प्रोग्राम एक्झिक्यूट करण्याची जबाबदारी कोणाची आहे, एक्झिक्युशन इंजिनची आहे. ठीक आहे, आता बघा. सो आता हे क्लास लोड सबसिस्टम बदलल्यानंतर हे पाहिलं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जे काही प्रोग्रामचे डिटेल्स असतील, व्हॉट एव्हर इट इज, काहीतरी मेमरी स्पेस घेत असेल ना ते, सो त्याच्यासाठी हे सगळे रन टाईम डेटा ॲक्सेस एरियाज आपण पाहिले. त्याच्यानंतर आता आपण इकडून पुढे जायचं आहे. बाईट कोड व्हेरीफायर म्हणजे आता सपोज यांनी सगळं व्हेरीफाय केलं, त्याच्यानंतर एक्झिक्युशन इंजिन आहे. एक्झिक्युशन इंजिन काय करतो, क्लास लोड झाल्यानंतर बाईट कोड व्हेरीफाय झाल्यानंतर प्रोग्राम एक्झिक्यूट करण्याची जबाबदारी कोणाची आहे, एक्झिक्युशन इंजिनची आहे. आणि एक्झिक्युशन इंजिनमध्ये मेन किती 3 कॉम्पोनंट आहेत. ठीक आहे, काय होतं हे, ओके. सो आपण वन बाय वन आपण बघू आता. ठीक आहे, पहिलं काय आहे, इंटरप्रिटर. सो इंटरप्रिटर बाईट कोड इंटरप्रिटर बाईट कोड बाईट कोडचे एक इन्स्ट्रक्शन वाचतो आणि लगेच एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, इंटरप्रिटर बाईट कोड एक इन्स्ट्रक्शन घेतो आणि एक्झिक्यूट करतो. यामुळे प्रोग्राम पटकन सुरू होतो. जर तोच कोड वारंवार एक्झिक्यूट झाला, हा ना, म्हणजे प्रत्येक वेळी एक्झिक्यूट झाला. अरे यार, परत काय झालं, सारखं स्क्रीनला प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, आय होप नाव इट्स विजिबल. हां,
सो काय कुठे होतो आपण इंटरप्रेटरला. सो इंटरप्रेटर काय होते हां. सो इंटरप्रिटर इंटरप्रिटर काय करतो, बाईट कोडची एक इन्स्ट्रक्शन रीड करतो आणि लगेच एक्झिक्यूट करतो. आता यामुळे प्रोग्राम पटकन सुरू होतो. ठीक आहे. रीड्स बाईट कोड इन्स्ट्रक्शन अँड एक्झिक्यूट्स इट. बट सपोज इफ प्रत्येक वेळी तोच पुन्हा पुन्हा इंटरप्रेट सपोज हाऊ आय कॅन पुट दिस सपोज एखादं लाईन ऑफ कोड आहे किंवा सपोज देअर इज एनी लूप ऑर समथिंग, ठीक आहे, तो वारंवार एक्झिक्यूट होत असेल, ठीक आहे, प्रत्येक वेळी एक्झिक्यूट होत असेल, तर त्याला काय करायला लागेल, प्रत्येक वेळी इंटरप्रेट करायला लागेल, ठीक आहे. तर मग त्याच्यामुळे परफॉर्मन्स कमी येईल. तर मग काय होतं, जे असा कोड जो फ्रिक्वेंटली एक्झिक्यूट होत असतो तो कुठे देतो, कुठे कोण कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे एक्झिक्यूट करण्याची, जिट कंपायलरची. सो इंटरप्रेटर बाईट कोड एक इन्स्ट्रक्शन इंटरप्रेटर बाईट कोडची एक इन्स्ट्रक्शन वाचतो आणि लगेच एक्झिक्यूट करतो. यामुळे प्रोग्राम पटकन सुरू होतो. पण जर तोच कोड वारंवार एक्झिक्यूट झाला तर प्रत्येक वेळी तो पुन्हा पुन्हा इंटरप्रेट करावा लागतो आणि प्रत्येक वेळी इंटरप्रेट करावं लागल्यामुळे परफॉर्मन्स कमी होतो. मग अशा वेळी कोण पिक्चरमध्ये येतं, जिट कंपायलर पिक्चरमध्ये येतो. जिट कंपायलर प्रोग्रामवर लक्ष ठेवतो, जिट कंपायलर प्रोग्रामवरती लक्ष ठेवतो आणि जे मेथड्स वारंवार म्हणजे फ्रिक्वेंटली सारखे एक्झिक्यूट होतात त्याला आपण हॉट मेथड्स म्हणतो. ठीक आहे. तर त्यांना तो नेटिव्ह मशीन कोडमध्ये कंपाईल करतो आणि त्यानंतर यानंतर तो मेथड पुन्हा एक्झिक्यूट करताना किंवा ती मेथड पुन्हा एक्झिक्यूट करताना इंटरप्रेटर वापरावा लागत नाही. ठीक आहे. म्हणजे आता सपोज एखादा लूप आहे, ठीक आहे, 1000 वेळा एक्झिक्यूट झाला. नाऊ इट रिअलाइजेस की ओके धिस पीस ऑफ कोड इज एक्झिक्युटिंग अगेन अँड अगेन. सो व्हॉट हॅपन्स, जिट कंपायलर कन्वर्ट्स इट this frequently executed operation into native machine code for better performance. So next time when it is needed, it is already JIT has already worked on it. ठीक आहे. सो तो डायरेक्ट काय करतो, डायरेक्ट मशीन कोड एक्झिक्यूट करतो. सो यामुळे काय होतं, जावा प्रोग्रामचा परफॉर्मन्स खूप वाढतो. ठीक आहे. आपण ते पण बघू की जिट कंपायलर नेमकं कसं काय करतो. इफ इट इज पॉसिबल आय कॅन पुट दॅट, आय कॅन डू दॅट व्हिडिओ ऑन इट ॲज वेल. इंटर्नल म्हणण्यापेक्षा नेमकं कसं होतं, एखादं लूप असेल तर ते कसं केलं जातं. सो इंटरप्रिटर काय करतो, इट रीड्स लाईन बाय बाईट कोड इन्स्ट्रक्शन्स बाय इन्स्ट्रक्शन्स अँड एक्झिक्यूट्स. बट सपोज असं काय झालं की बाबा फ्रिक्वेंटली यूज कोड आला, लूप आलं, वारंवार एक्झिक्यूट होत आहे, तर तो काय करतो, जिट कंपायलर कम इन टू पिक्चर अँड दॅट compiles frequently executed bytecode into native machine code and machine code. So next time when it is required, that machine code directly takes. कळतंय? म्हणजे पुन्हा त्याला इंटरप्रेट करण्याची गरज नाही पडत इथे. सो नंतर काय आहे, गार्बेज कलेक्टर. सो गार्बेज कलेक्टरचं काय काम आहे, इथे तुमच्यात लक्षात येते का बघा, इथे इंटरप्रेट ह्याच्यामुळे काय झालं, जिट कंपायलर आल्यामुळे परफॉर्मन्स वाढला. कळतं. इंटरप्रेटरला सारखं इंटरप्रेट करायची गरज पडत नाही. जिट कंपायलर आल्यामुळे काय झालं, जिट कंपायलर इंट्रोड्यूस झाल्यामुळे परफॉर्मन्स वाढलेला आहे. सो कधी कधी काय होतं, फीचर सांगताना अगोदर इंटरप्रेटेड लँग्वेज असं सांगायचं जावा. ठीक आहे. बट नाव सिन्स इन द मॉडर्न JVM वी हॅव इंटरप्रेटर प्लस जिट कंपायलर, वी कॅन से इट्स अ इंटरप्रेटेड प्लस जिट कंपाइल्ड. ठीक आहे. नाव गार्बेज कलेक्टर काय करतो, गार्बेज कलेक्टर हेल्प म्हणण्यापेक्षा हिपमधली जे ऑब्जेक्ट्स असतात ना, हिपमधील जे ऑब्जेक्ट आहे त्यांना शोधतो, ज्यांना प्रोग्राममध्ये आता कोणताच रेफरन्स उरलेला नाही त्यांना शोधतो आणि अशा ऑब्जेक्टची मेमरी तो काय करतो, आपोआप फ्री करतो, रिलीज करतो. ठीक आहे. ऑटोमॅटिकली रिक्लेम्स मेमरी ऑफ ऑब्जेक्ट इन हिप दॅट आर नो लॉंगर रिचेबल. कळतंय?
मॅन्युअली डिलीट करायची, याच्यामुळे प्रोग्रामाला गरज पडत नाही. आणि जावामधील ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट हे सगळ्यात मोठं फीचर आहे, किंवा एक वन ऑफ द बिग फीचर ऑफ जावा. ठीक आहे, कळलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर JNI नेटिव्ह इंटरफेस. ठीक आहे, जावा नेटिव्ह इंटरफेस, JNI. हां, सो JNI म्हणजे जावा आणि नेटिव्ह लँग्वेज यांच्यामधले काय ब्रिज आहे, तुम्ही म्हणू शकता. JNI म्हणजे जावा आणि नेटिव्ह लँग्वेज याच्यामधला एक ब्रिज आहे. JNIच्या मदतीने जावा प्रोग्राम काय करतो, सी provides bridge between Java code and the native code C++, allows JVM to call native libraries and operating system APIs. सो JNच्या मदतीने जावा प्रोग्राम C लायब्ररीज, C++ लायब्ररीज, ऑपरेटिंग सिस्टमच्या API, हार्डवेअर ड्रायव्हर यांना काय करू शकतो, कॉल करू शकतो. सो इथं तुम्ही बघू शकता नेटिव्ह मेथड लायब्ररीज आहेत. एक्झाम्पल C++ लायब्ररीज, OS लायब्ररीज, डिव्हाइस ड्रायव्हर, सिस्टम APIs, ग्राफिक्स, ऑडिओ, हे सगळे इफ देअर आर एनी कॉल्स, JNI इज देअर. ठीक आहे. देन नेटिव्ह मेथड लायब्ररीज. नेटिव्ह मेथड लायब्ररीज युज्ड व्हाया JNI. ठीक आहे. सो या लायब्ररीज ऑपरेटिंग सिस्टम स्पेसिफिक असतात. आणि जसं की इथे एक्झाम्पल दिले, एक्सटर्नल नेटिव्ह लायब्ररीज DLL है ना, .dll.so, di, lib provide system level functionality which cannot be implemented in pure Java. कळत आहे. ठीक आहे. सो विंडोज असेल तर .dll, लायनक्स असेल तर .so, मॅक असेल तर dylib. ठीक आहे. या लायब्ररीजमध्ये सिस्टम लेवल फंक्शन्स असतात. आणि जसं की उदाहरणार्थ फाईल हँडलिंग, नेटवर्क, ग्राफिक्स, ऑडिओ, डिव्हाइस ड्रायव्हर्स. सो JNIच्या मदतीने JVM या लायब्ररी काय करतं, वापरतं. ठीक आहे. अजून काय, प्रोग्राम आउटपुट. शेवटी हे सगळ्यात लास्टची फेज आहे काय, की प्रोग्राम आउटपुट. शेवटी एक्झिक्युशन इंजिन बाईट कोड एक्झिक्यूट करतो. आणि इंटरप्रिटर सुरुवातीला बाईट कोड एक्झिक्यूट करतो. जिट फ्रिक्वेंटली वापरल्या जाणाऱ्या कोडला मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. गार्बेज कलेक्टर, हे सगळं आपण बघितलं. फायनल काय, आपला प्रोग्रामचा आउटपुट मिळतो आपल्याला. ठीक आहे. सो ओव्हरऑल काय, एक्झिक्युशन इंजिन बाईट कोड एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. एक्झिक्युशन इंजिन काय करतो, बाईट कोड एक्झिक्यूट करतो. इंटरप्रिटर सुरुवातीला बाईट कोड एक्झिक्यूट करतो. त्याच्यानंतर फ्रिक्वेंटली युज्ड ऑपरेशन्स असतील, फ्रिक्वेंटली युज्ड कोड असेल तर जिट वारंवार वापरल्या जाणाऱ्या कोडला काय करतो, मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. गार्बेज कलेक्टर मेमरी मॅनेज करतो. JNI जे आहे ते काय करतं, गरजेनुसार, आवश्यकतेनुसार नेटिव्ह लायब्ररीज वापरतो. आणि या सर्व प्रक्रियेनंतर प्रोग्राम CPU वर एक्झिक्यूट होतो आणि आपल्याला अपेक्षित आउटपुट मिळतो. कळतंय. JVM एक्झिक्यूट्स बाईट कोड इंटरप्रेटेड और कंपाइल्ड ऑन द अंडरलाइंग OS अँड हार्डवेअर अँड प्रोड्युसेस द आउटपुट. ठीक आहे, कळलं. सो खूप मोठं झालं एक्सप्लेनेशन, बट इट इज ओके. यू कॅन गो फर्दर अँड इन्व्हेस्टिगेट मोर. सो लक्षात ठेवण्याच्या गोष्टी काय आहेत. सो JVM हे फक्त बाईट कोड एक्झिक्यूट करणारं सॉफ्टवेअर नाही आहे. इट इज नॉट ओनली responsible for executing the bytecode. It loads it to class loading, security म्हणजे verification, memory management, multi-threading, performance optimization, garbage collection, native code integration, या सगळ्या गोष्टी काय करतं, ते सांभाळतं. म्हणून जावा सिक्युअर आहे, मजबूत. जावा मजबूत म्हणजेच काय, रोबस्ट म्हणजे स्ट्रॉंग आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. ठीक आहे, समजलं. सो आय होप तुम्हाला हे JVM आर्किटेक्चर कळालं असेल. आणि अजून काय बरं, हां, सो काय सांगायचं आहे मला, की ह्याच्यामध्ये आपण काय दिलेलं आहे, दॅट ऑलरेडी टोल्ड यू अबाउट द प्लॅटफॉर्म क्लास लोडर, बट दिस आर्किटेक्चर इज फॉर हॉटस्पॉट JVM, Oracle OpenJDK 9 and above. कारण in Java 8 earlier platform class loader was called एक्सटेन्शन क्लास लोडर. ठीक आहे. हा प्लॅटफॉर्म क्लास लोडर एक्सटेन्शन क्लास लोडर म्हणून, म्हणजे अगोदर एक्सटेन्शन क्लास लोडर होता. Java 9 पासून काय झालं, Java 9 and above वी आर हॅव्हिंग प्लॅटफॉर्म क्लास लोडर. ठीक आहे. सो होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.